हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर इथे आज मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट केला होता आणि मला असं वाटतं खूप दिवसानंतर असा व्हिडिओ मी माझा स्वतःचा करत आहे, तो पण लॉंग व्हिडिओमध्ये. तर सो इथे दुपार झाली होती आणि दुपारची झोपली की रात्रीची झोप लागत नाही आणि त्यात आता गरमी असल्यामुळे नाही झोप लागत. तर थंडीमध्ये दुपारी सकाळी रात्री किती झोपेल तितकं कमी आणि ऑटोमॅटिक झोप येत होती. पण आता तसं नाही आहे, प्रचंड गरम होत आहे, त्यामुळे झोपली नव्हती मी. म्हटलं झोपून आणि लोळून काही उपयोग नाही आहे, कामं होतीच माझ्या नावाने, म्हटलं ते तरी करूया. तर इथे आली होती मी किचनमध्ये. ती दुपारची भांडी होती ती घासायची होती म्हणून घेतलीत पटापट भांडी घासायला. आणि आता बरेच दिवस झालं व्हिडिओ पडले नव्हते, त्यामुळे चॅनलचं थोडं मायनसमध्ये जात आहे. पण असो, मी नाही जाऊ देणार आहे, व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे मी. आणि ज्या कोणाला माहिती हवी असेल, ज्यांना काही माहीत नसतील, जे नवीन असतील, त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलवरती जाऊन, माझ्या चॅनलवरती सगळ्या सणांचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन फक्त बघा. आणि इथे म्हटलं चला आज माझा व्हिडिओ घेऊया म्हणून स्वतःचा. तर व्हिडिओ घेण्यासारखं काही नव्हतं. हाऊसवाईफ म्हटल्यावरती घरातलीच कामं असतात, तर तीच असतात माझ्या मागं आणि मी तेच दाखवणार तुम्हाला. तर इथे मी भांडी घासत होती आणि मला एवढा साबण लागतो ना, अक्षरशः दोन माणसांच्या भांड्यांसाठी आम्हाला 8 दिवसातून 2 साबण लागतात मला भांडी घासायला. तर मी हे लहानापासूनच मी अशीच आहे. कपड्यांना पण तेवढाच साबण, भांड्यांना पण तितकाच साबण. आणि खूप गरम होत होतं आणि किचनला जाळी नाही आहे, त्यामुळे मी जेव्हा इथे असते ना, तेव्हाच मी ओपन करत असते. नको त्यावेळी मी ओपन करून ठेवत नाही. आधी ठेवत होती, पण भरपूर धूळ भांड्यांवरती बसलेली होती 2 महिन्यामध्येच. आत्ताच मी भांडी घासते, 8 दिवस झालेले आहेत. म्हटलं आता भांडी सारखी घासायची नाही आहे, डायरेक्ट मे जूनमध्ये. त्यामुळे मी काही इथे खिडकी जास्त ओपन ठेवत नाही. जोपर्यंत मी तिथे असते ना, तोपर्यंतच ती चालू राहते. भांडी, अजून बाहेरचे बेड वगैरे साफ करायचा होता, कपडे घडी करायचे होते. म्हटलं आधी किचन क्लीन करते, मग बाहेरची कामं करायला जाते. बाहेरची कामं पटकन होऊन जातात, पण ही किचनची कामं करायला आहे ना कंटाळा येतो. त्यामुळे सगळ्यात आधी मी पटापट भांडी घासली. मिस्टरसुद्धा गेले होते कामाला आणि आज संडे होता. संडे म्हटलं का सगळ्यात बोरिंग दिवस म्हणजे संडे. तर असो, इथे मी भांडी माझी घासून झालेली होती. इथे आली होती बाहेर बेडवरती तुम्ही बघू शकता कसे टॉवेल वगैरे पडले होते. तर सगळ्यात आधी बेड साफ करून घेत होती मी, कारण बेड साफ केला ना की सगळं जिथल्या तिथे ठेवता येईल, बिछाना उशा वगैरे. आणि जो काही खालचा बिछाना आहे ना, तो सुद्धा घडी करून वर ठेवता येईल. त्यामुळे मी आधी बेड साफ करायला घेतला. आणि इथे पण इतकी धूळ येते ना की बसच, दार उघडं ठेवायची पण खोटी आहे. असं वाटतं ना कधी कधी पाऊस बरा असतो, पावसामध्ये एवढी माती उडत नाही जास्त आणि घर पण घाण होत नाही. आणि जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा थंडी किंवा उन्हाळाच बरा वाटेल असा वाटतो. तर आता पाऊसच चालू होणार आहे, एवढा उन्हाळा संपल्यानंतर तोच ऋतू आहे नेक्स्ट. तर इथे मी बेडला बेडशीट वगैरे टाकत होती. म्हटलं चला इथे सुद्धा कॅमेरा सेट करूया. आणि इतकं गरम होत होता ना, तुम्हाला काय सांगू मी. वरती पंखा पण बंद होता. म्हटलं 2 मिनटासाठी लावणार बेड क्लीन करण्यासाठी आणि वापस बंद करणार, झाडू मारायला घेणार तेव्हा. त्यामुळे मी काही पंखा लावला नव्हता. आणि इतकी घामाघूम झाली होती ना की बसच, काही कळत नव्हतं आणि काही सुचतही नव्हतं काय करू म्हणून. आणि खरंच खूप बेकार हालत होती. 35-40 डिग्री सेल्सिअस सध्या आहे, म्हणजे बघा, विचार करा किती गरम असेल ते. आणि तर ज्यांना माझे कोणाला व्हिडिओ आवडत नसतील ना, प्लीज त्यांनी आहे ना नका बघू. आणि ज्यांना बघायचं नसेल ना, त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. त्यांनी स्किप करू शकता, स्क्रोल करू शकता किंवा ब्लॉक करू शकता. आणि पण फालतू कमेंट करू नका आणि प्लीज जळू नका. एखाद्याचं आपल्याला चांगलं करता येत नसेल तर वाईट पण बघू नका. आणि तुमच्या बोलण्याने न बोलण्याने माझं काहीही होणार नाही आहे. त्यामुळे असो, तुम्ही असे जळत राहा. आणि तुम्ही कसे जळाल याचा विचार करत मी रोज काही ना काहीतरी नवीन करत राहणार आहे. तर असो, इथे माझा बेड वगैरे क्लीन करून झाला होता. तर इथे आता
म्हटलं पटकन कपडेसुद्धा घडी करून घेऊया, कारण कपडे घडी नाही ना करत ते दरवाजा ओपन केला ना की येणारे जाणाऱ्यांची नजर तिथेच असते कपड्यांवरती, तर ते बरं नाही वाटत. दार उघडा असतो आणि आपले कपडे तिथे असतात. घरातलेच कपडे होते, म्हटलं पटकन घडी करून टाकते म्हणून. यांचे आणि माझेच कपडे होते. तर इथे ही मँगोची बॉटल 8 दिवसामध्ये खाली केली होती. ह्याच्यासोबत अजून एक होती दुसरी ती, कारण इतकी गरमी होते ना की फक्त पाणी 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 आणि पाणी बस. आणि आता तब्येत खराब होण्याचे जास्त चान्स असतात, कारण गरमीमध्ये जेवण जात नाही, पाण्यामुळेच पोट भरतं. तर असं आहे. तर इथे माझी कपडे घडी करत होती आणि ना आता तासाभरामध्ये कपडे सुकून घरात येतात आणि हेच आता 2 ते 3 महिन्यानंतर हालत बेकार होणार आहे. कपडे सुकणार नाही आहेत. तर इथे कपडे घडी करून झाल्यानंतर मला दुसरी काहीच कामं नव्हती. आत्ताची ही कामं केली का मी फ्रीच असते. त्यामुळे पटकन कामं जितके मी उरकेन ना तितका माझाच फायदा असतो. त्यामुळे मी घाईघाईमध्ये कामं करत होती. इथे आली होती, नंतर मग झाडू मारायला लास्ट, आणि त्यानंतर मला करायची होती लादी पुसायची होती. जास्त काही धूळ नसते, तरी पण एकदा झाडू मारला ना का लादी पुसताना यांना त्रास होत नाही, कुठलाही कचऱ्यामध्ये येत नाही. आणि इथे सकाळ दुपार संध्याकाळ माझं चालूच असतं. झाडू, लादी, भांडी, कपडे सकाळीच असतात, पण ही कामं माझी चालूच असतात. घरात कोण नसतं, दोघंच, ते पण कामाला निघून गेल्यानंतर मी एकटीच असते घरामध्ये. खूप बोर होतं आणि गरमीमुळे तर अजूनच इरिटेड होतं. तर उद्या ह्यांना सुट्टी आहे सोमवार. उद्या तर मी काही घरात थांबणार नाही आहे आणि सकाळी काही बाहेर जाणार नाही आहे उन्हामध्ये. रात्रीच जाणार, संध्याकाळी शक्यतो गेलो तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा मी व्हिडिओ टाकेन ना त्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्या व्हिडिओची. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असतील त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. इथे माझा झाडू वगैरे मारून झाला होता. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.